नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह ओपनिंगसोबत केलेली. निफ्टी 60-70 पॉईंट मायनसमध्ये ओपन झालं. न्यूज ॲज युजल टेरिफ वॉरला घेऊन आहे. 25% टेरिफ्स कालपासून इम्प्लिमेंट झाले आणि त्यावर कोणती चर्चेची सध्या तरी काही सुरुवात दोन्ही देशांकडून झालेली नाही आहे किंवा टेरिफ डिले करण्याची सुद्धा न्यूज काही मार्केटमध्ये जे अपेक्षित होते तीही आलेली नाही. त्यामुळे थोडंसं मार्केट या टेरिफ वॉरला घेऊन डिसअपॉइंट झाले आहेत. 50% टेरिफ्सला घेऊन डिसअपॉइंट झाले आणि त्यामुळे थोडंसं एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळते, एक सेलिंग प्रेशर बघायला मिळते. इन बिटवीन ड्युरिंग डे निफ्टीनं रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला. ओपनिंग जवळपास 200-250 पॉईंट मायनस 24,500वरून निफ्टी ऑलमोस्ट 24,600-700पर्यंत गेलेला. 50-60 पॉईंट फक्त मायनस राहिलेला. पण FIsने मात्र जबरदस्त परत पुन्हा विक्री केलेली दिसते. कारण मंगळवारीसुद्धा FIsने जवळपास 6,600 करोडची विक्री केली. आज ज्या पद्धतीनं मार्केटनं रिकवर झालं पण मेंटेन नाही करू शकलं, रिकव्हरी मेंटेन करू शकलं नाही आणि परत डेज लोच्या आसपास येऊन ज्या पद्धतीनं बंद दिले तर मला वाटतं थोडंसं FIsनं अग्रेसिव्हली हायर लेवलला परत पुन्हा सेलिंग केलेलं आहे आणि FIचं सेलिंग कंटिन्यू जे आहे ते सुरूच आहे. बँक निफ्टीवर पर्टिक्युलरली दबाव राहिला. आज बँक निफ्टी मेजर सपोर्ट 54,000 आहे, त्याच्या खाली गेला. 53,500 एक आता खूप महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे, जिथून बँक निफ्टीनं नवीन लाईफ टाईम हाय टच केलेला 53,500वरून. तो थोडासा खूप इम्पॉर्टंट लेवल बँक निफ्टी आलेली आहे. बँक निफ्टी ओव्हरसोल्डसुद्धा आहे, त्यामुळे एखादी बाउन्स मला अपेक्षित आहे उद्याच्या किंवा नेक्स्ट सेशनला सोमवारच्या. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते थोडंसं कॉशियस आहे ट्रेड वॉरला घेऊन. दुसरं म्हणजे आज उद्या विकली शेवटचा आणि पुढच्या वीकपासून निफ्टीची एक्सपायरी जी आहे ती मंगळवारी होणार आहे. आधी गुरुवारी होत होती, आता एक्सपायरी याची दर मंगळवारी होईल. त्यामुळं 2च दिवस आहेत एक्सपायरीला विकली निफ्टीच्या. एखादं शॉर्ट कवरिंगसुद्धा अपेक्षित आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं आज निफ्टीची एक्सपायरी होती मंथली आणि गुरुवारची शेवटची. थोडंसं अपेक्षित होतं शॉर्ट कवरिंग येईल. इन बिटवीन येण्याचा प्रयत्न झाला. अपेक्षा होती निफ्टी ज्या पद्धतीनं रिकवर होते शॉर्ट कवरिंग येईल, पण तसं न होता मला वाटतं शॉर्ट साईडलाच रोल ओव्हर झालं टेरिफ वॉरला घेऊन. त्यामुळे थोडंसं मार्केट कॉशियस आणि थोडंसं वीक सिग्नल करायला लागलेत टेरिफ वॉरला घेऊन. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. पण फारसे मोठी डिक्लायनिंग येईल असं काही वाटत नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल उद्याच्या सेशनसाठी ट्रेड करायचं झालं तर पर्टिक्युलर बँक निफ्टी ओव्हरसोल्ड झोनमध्ये. त्यामुळे मला वाटतं 53,500 जर मेंटेन राहिला तर एक चांगली रिकव्हरी येईल. 54,000च्या वर गेली तर बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी येऊ शकते ऑलमोस्ट 54,300 ते 54,500पर्यंत. बँक निफ्टीमध्ये ओव्हरसोल्ड असल्यामुळे थोडीशी रिकव्हरी वाटते आणि बँक निफ्टी हे निफ्टीचं हायर वेटेज सेक्टर आहे. तेव्हा मला वाटतं जर बँक निफ्टीनं रिकव्हरी उद्या दाखवली तर निश्चित निफ्टीमध्ये सुद्धा थोडीफार रिकव्हरी येऊ शकते जी अपेक्षित आहे. त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी जो आहे तो 24,500च्या वर मेंटेन राहिला तर 24,600 ते 24,700पर्यंत जाण्याचे चान्सेस उद्याच्या सेशनमध्ये आहे. 24,500च्या खाली मेंटेन राहिला तर विकनेस आला तर 24,350 जो मागच्या आठवड्यामध्ये लो गेलेला तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,350वरून निफ्टी ऑलमोस्ट जे आहे ते 25,200पर्यंत गेलेली, 100पर्यंत गेलेली. 25,000वर मेंटेन राहू शकले नाही आणि टेरिफवरच्या न्यूजमुळे परत खाली आले आणि गेल्या 2 दिवसातच निफ्टी जे आहे ते 24,950वरून खाली आले 400 पॉईंट. मंगळवारी 200 पॉईंट पडला, आज 200 पॉईंट पडलं. त्यामुळे मला वाटतं 24,500च्या वर मेंटेन राहिला 24,600 ते 700पर्यंत निफ्टी जाऊ शकेल. 24,500च्या खाली 24,350 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बँक निफ्टीला 53,500 मागाची जसं सांगितलं स्ट्रॉंग सपोर्ट आहे ओव्हरसोल्ड झोनमध्ये. तर बँक निफ्टीला रिकव्हरी अपेक्षित आहे. 54,000च्या वरती बँक निफ्टी मेंटेन राहिला तर थोडीशी रिकव्हरी बँक निफ्टीला आणखी येऊ शकते, जी निफ्टीला बँक निफ्टीला 54,300 ते 500पर्यंत घेऊन जाऊ शकते. या सिनेरिओनुसार थोडंसं तुम्ही ट्रेड करू शकता, खास करून बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डिप. आज ओव्हरऑल NSEमध्ये 835 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 14 शेअर्स वाढले, त्याच्याबद्दल 34 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे, पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये तर ऑलमोस्ट सगळे सेक्टर जे आहेत ते मायनसमध्ये बंद झाले आहेत. खास करून बँक्स, IT, FMCG, ऑटो, मेटल, फार्मा हे सगळे हाय व्होल्टेज सेक्टर्स जे आहेत ते डिक्लाईन केले. खास करून निफ्टी, बँक निफ्टी आणि IT जवळपास 1-1% मायनस आहेत, जे थोडंसं त्यामुळे निफ्टीवर दबाव ठेवणारं ठरलं आहे. त्यामुळे सेक्टर इंडिसायजेस सगळे निगेटिव्ह आहेत, पण त्यामुळे थोडंसं मार्केटवर दबाव आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट जे आहे मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत. डाव फ्युचरसुद्धा 50 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. ग्लोबल मार्केटकडून फारशी काही हालचाल नाही आहे. बघणं गरजेचं आहे की टेरिफ वॉर तर आता वाढलेला एस्केलेट झालेला आहे. 50% टेरिफ्स किक इन झालेत. मार्केटसाठी नेगोसिएशनची जर चर्चा सुरू झाली तर एक पॉझिटिव्ह गोष्ट, ऑफिशियली जर तशी न्यूज आली तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट ठरू शकते. अदरवाईज थोडंसं मार्केट जे आहे ते
रेंज बाउंड आणि कॉशियस राहू शकतं आणि एफ आयची विक्रीचा ओघ आहे, त्यामुळे हायर लेवलला एफ आयसकडून विक्री होत राहील असं मला वाटते. तर बघूया मार्केट उद्या कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.